आढळराव पाटलांनी, ज्यांनी गेले 20-25 वर्ष स्वतःच्या उद्योग व्यवसायामधनं डिफेन्स या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवलेलं आहे, साहजिक आहे त्यांचं त्याच्यामध्ये ज्ञान अफाट असेल. आपल्याला तर खरं गर्व वाटला पाहिजे की एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, ज्याच्याकडे कधी शिक्षणाची साधनं नव्हती, ज्याच्याकडे काहीही नव्हतं, शेतकरी कुटुंबातनं येऊन आज त्याने डिफेन्स ह्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आमच्या कंपनीमध्ये 250-300 लोक काम करतात आणि हे 300 लोक जे काम करतात हे आमच्या मतदारसंघामधले काम करतात. जर आपल्याला वाटतंय की आपण या क्षेत्रामध्ये काही करू शकला असतात, आपण चांगले कलाकार आहात, चांगले ऍक्टर आहात, खरं तर आपल्या वचननामामध्ये आपल्याला विसर पडला असेल, पण मायबाप जनतेला विसर नाही पडला या गोष्टीचा, की आपण मोठ्या घोषणा केल्या होत्या की जिंकून आल्याच्या नंतर एक चित्रपटसृष्टीचं मी निर्माण शिरूर लोकसभेमध्ये करणार आहे. चित्रपटसृष्टी बाजूला राहू द्या, एखादं नाट्यगृह तरी आपण सुरू केलं पाहिजे होतं 5 वर्षामध्ये. तेही तुम्हाला जमलेलं नाहीये, पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावरती बोट कसं दाखवायचं हे आपल्याला चांगलं जमतं. मी कोणा विरोधकाला किंवा विरोधी पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही, पण फक्त आणि फक्त शिरूर मायबाप जनतेला खऱ्या फॅक्ट्स आणि फिगर्स कळल्या पाहिजेत. 2019 मध्ये अशाच प्रकारचा अपप्रचार, दिशाभूल करण्याच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून लोकांनी एक चुकीचा निर्णय घेतला, ज्याच्यामुळे 5 वर्ष आपला विकास मागे राहिलेला आहे.